नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत असेल या व्हिडिओत. तर मंडळींनो, आज असं शुक्रवार आणि आज मी घेतले बांगडे. तर मी आज बांगडे फ्राय करतले आणि बांगड्याचं सार करतले, बांगड्याच्या टकल्यांचा. तर आज किचनमधूनच सुरुवात केलं आहे. तर वाटलं की तुमच्याशी पण हे व्हिडिओ शेअर करावं. तर मी आज तुमका दाखवते की सार आणि बांगडे फ्राय कसे करतले ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बांगडे मी साफ करून घेतले आता आणि जरा छोटेच मिळालेत. शुक्रवार असल्यामुळे बुधवारचे बरे मिळतात मोठे. तर आता त्याच्यात मीठ टाकलं आहे. त्यानंतर आता हळद, त्यानंतर आमचं घरगुती मालवणी मसालो असा तो टाकतोय आणि आगळू टाकतले वरना. आणि जरा अर्धो एक तास ना एका चांगलं असं मीठ मसालो असं लागापर्यंत असंच ठेवून देतले. तर इकडे मी माशांका मीठ मसालो लावून ठेवले. आता तो अर्धा तास जरा असेच ठेवतले. आणि इकडे मच्छीसाठी ते वाटपासाठी मिरची भिजत टाकले, धणे आणि मिरची असा. त्यानंतर इकडे कांदा, टोमॅटो, खोबरा आणि ही तिरफळ असतात. हे टेस्ट छान येतात म्हणून मी ही 4 टाकते जेवणात. मी लसूण काय एवढे वापरत नाही. जर तुम्ही लसूण वापरत असाल तर लसूण पण टाकू शकतास. आणि मी आता ही पहिली मिरची लावून घेतले आणि त्यानंतर हे कांदा टोमॅटो टाकून हे परत एकदा एकत्र वाटून घेतले. आणि हे मच्छीच्या सारात जे टाकूचे आहेत ना त्यासाठी हे मीठ लावून ठेवलेले असतात. तर मंडळींनो, इकडे बघा वाटप मी छान असं बारीक वाटून घेतले. इकडे कुकर लावून घेतले भातासाठी आणि ह्यात पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ असं. आता बांगड्यांका लावून घेतलेलं आहे. ह्यात रवा पण टाकू शकतास, पण मी रवा नाही टाकत कारण त्यांना उतरतात तेलात. त्यामुळे मी पीठच घेते तांदळाचा. आणि आता ह्या बांगड्यांका मी लावून घेतले. असं हे एक एक करून मी आता सगळ्या बांगड्यांका ना ह्या तांदळाचं पीठ लावून घेतलं आहे. तर इकडे पीठ लावून झालेलं असा. आता मी ते फ्राय करून घेतलं आहे. आणि इकडे भातसुद्धा होत उभे असं. तर हे इकडे पीठ लावलेले असत बांगडे. त्यानंतर इकडे पॅन ठेवले गरम करत, त्यात तेल टाकले. बऱ्यापैकी गरम झालेला असा. आता त्यात हे बांगडे घालून फ्राय करते. तर इकडे आपली आता मच्छी फ्राय होत गेली असा. तर मी सारासाठी इथे टोप ठेवले आता आणि त्यात ह्या वाटप टाकून घेते आता. आणि यातच मग मी मच्छी टाकतले आणि कोकम आणि चांगला सार असं उकळून घेतले. बांगडे फ्राय होतील आता बऱ्यापैकी झालेच. आणि साराक सुद्धा बघा उकळी भारी अशी. तर मंडळींनो, आमचं जेवण आता तयार असा. तर भात असा, त्यावर ह्या माशाचं सार घालते आणि भाजलेले बांगडे. आणि मांजराक सुद्धा वास येलो असा, त्यामुळे आता त्यांना म्याव म्याव करून सुरुवात केला नसा. तर तुम्ही सुद्धा नक्की जेवूक यावा. त्यासोबत हे भाजलेले बांगडे.
तर आपला जेवण तयार असं. तर मंडळींनो आता 1:30 वाजलो असा. आम्ही पण आता जेवतो. तुम्ही सुद्धा जेव केव्हा. आणि हा व्हिडिओ तुमका कसं वाटलं हे नक्की सांगा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.